काय बाई, निस्ता घोर आहे माझ्या डोसक्याला तर. आता एवढ्या रात्रीचं कुठं गेला असतील भैया? अगं आता आपल्याला तर काय माहित हा, आणि कोणावर चिडले ते पण काय कळायला मार्ग नाही. मी काय म्हणते, आपण एकदा जेडीलाच विचारून बघूया की, म्हणजे त्या दोघा नवरा बायकोत काही कुरबुर झाली असली तर आपल्याला तर कसं कळणार? ओ टॅलेंट, अहो कुठं गेलं ती तर बघा की. मामी, जीजी, अहो काय झालं? असं कशाला थांबलाय सगळे? कशाला थांबलाय म्हणजे? नेहमी सारखं निस्तारतोय आम्ही आपलं. म्हणजे पुष्पे अगं तू जरा. तुम्ही मला नका गप बसवू, तुम्हीच गप बसा. काय गे शितले, तुला काय जरा अक्कल बिक्कल आहे का नाही? कशाला भैयांवर हसत होतीस? मी कवा हसले भैयांवर? अगं पुष्पे तिच्यावर कशाला राग काढतीस हा? आणि आपल्याला कुठं माहितीये हर्षवर्धन कोणावर चिडलेत ते? हा, पण मला माहित आहे की हीच असं हसल्यावर कुणाला बी राग येणारच की. अरे क्या बात आहे, ऑल फॅमिली इज हिअर. हा, झोपलं नाही वाटतं अजून? गप्पा रांगलेल्या दिसतेत. अरे काय थंडी पडली बाहेर माहिती का? मला तर कधी एकदा रग अंगावर घेऊन झोपते असं झालंय. जीजी, थंडी वाजानं वाटतं. गारठून अंगाचा पर काकडा झालाय बघ माझ्या तर. अहो मग झोपा की. हा, बरं मामा, उद्या संडे, तर आमची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. नाही नाही, ती गिझरचं काम उद्याच्या उद्या करून घेणार मी. अहो काय बाबा, गिझरचं बोललो आम्ही? बोललो का? अजिबात नाही. अहो आमची अशी रिक्वेस्ट आहे, उद्या संडे तर आपण सगळे मिळून एन्जॉय करू. हा, चला उद्या आम्ही तुम्हाला एक सॉलिड पिक्चर दाखवतो. अगो बाई, खरं का काय? मस्त मी पिक्चर बघू, तिकडच जेवण करू, फिरू बिरू, आणि मग येऊ घरी. चालतंय का? अहो चालतंय काय, पडतंय बी. मग उद्या कोणी सुद्धा काम करायचं नाही बरं का? शीतल, तुम्ही पण नाही काम करायचं. होय. चला बाई, लवकर झोपू, म्हणजे सकाळी लवकर उठलं, कामं आवरली की लगेच आपलं निघायला. अहो आरामात मामी, तसं पण प्लॅन दुपारनंतरचा आहे. म्हणजे दुपारनंतर का होईना, म्हणजे उशिरा का होईना, घराच्या बाहेर तर पडावं लागणारच. हा, चला, गुड नाईट. चला, मला उगाच काळजी लागून राहिली होती. चला. गुड नाईट मामा. हा. भैया, टॅलेंट, तुला मागची खोली दिली ना, तिकडे जाऊन झोप जा. गुड नाईट, पळा. गुड नाईट. गुड नाईट. नाही म्हणजे नीट झोपा. या घरातली तुमची शेवटची रात्र आहे ना? बघू की कोणाची शेवटची ती. गुड नाईट. The countdown begins. येत्या 24 तासात त्या घरात एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन. आयुष्यात लई मोठी चूक केलीस. फौजीची बायको काय असते हे तुला येत्या 24 तासात कळून चुकल. कुठं गेलता तो? बोलायचंच नाही असं ठरवलंय वाटतं. काय हो, कुठे गेला होता, काय करत होता, काय करायचं तुम्हाला? अजून डोकं आलं नाही वाटतं ठिकाणावर. गप झोपा. लेट मी थिंक. आतापर्यंत आपण सगळं मिळून केलं ना,
मग आता म्हणूनच ही वेळ आली. हे बघा, आता आम्ही प्लॅन करणार, आम्हाला पाहिजे तसं वागणार, आणि तुमची गरज पडली तर तुम्हाला सांगणार. कळलं? तर तुम्हीच सगळं ठरव. कळलं? उद्या काय होणार कुणास ठाऊक, पण काय बी करून तो हर्षवर्धन घरातनं बाहेर गेला पाहिजे. पण मी काय चूक केली नाही का, मी मुद्दाम कुणाच्या वाकड्यात बी शिरले नाही, एवढं तर मला माहिती. पण तो हर्षवर्धन म्हणला तसं तो खरंच नीच माणूस आहे. तो बोललाय तर तसं केल्याशिवाय काय राहणार नाही. तो नेमकं काय करतोय कुणास ठाऊक. मी दिलाय चॅलेंज, पण माझ्या बाजूनं कोण उभं राहणार? हा, मामा आणि जीजी तर माझ्या बाजूनं हमखास उभे राहतात. शितलीच्या बाजूनं मामा आणि ती म्हातारे उभी राहणार. जयश्री तर काय आमचं प्याद आहे, फक्त मामीला वळून घेता आलं पाहिजे. या मामींचा अजिबात भरोसा नाही. मामी आज एक तर उद्या एक बोलतात. यांचं काय करावं? दोन्ही पण पार्टीत सेम सेम आहे, पण ती शितली ती अशी तशी नाही जाणार. तिनं काहीतरी विचार नक्कीच केला असणार. ती पण आम्हाला अडकवायला बघणार. तिचं काय करायचं बरं? तो हर्षवर्धन काय करू शकतो याचा अंदाज लावला पाहिजे. यांच्याशी एकदा बोलावं अशी लई इच्छा आहे, पण ते म्हणतात तू यात पडूच नगस. अजूनच राग येईल यांना. आणि असं बी ही लढाई माझी आहे, त्यांना सांगायची काय गरजच नाही ना. आणि म्हणलाय ना तो हर्षवर्धन आपल्या दोघातच ठेवू म्हणून, तर मग असो, राहू दे दोघातच. दोघातच राहू दे म्हणलंय खरं, पण या टायमाला आम्हाला कोणाची तरी गरज लागणार. जयश्रींशी बोलू? हे बघा, नाहीला ह्यांच्या भरोश्यावर राहिलो तर सगळंच अवघड होऊन जाईल. दुसरा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. आज झोपलो तर कायमचा झोपू. चला.